प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहा. आपले शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच स्वप्नील ठरतायत मॅन ऑफ द मॅच. पाटील वॉरियर्स आपणास विनंती आपले 2 प्लेयर आतमध्ये पाठवावेत. पाटील वॉरियर्स चला. संघ नायकच्या ट्रॉफ्या या ठिकाणी देण्यात येणार आहेत. आता झालेले सामने शिवराधानगर आपणास विनंती आपली ट्रॉफी घेऊन जायची. त्याचप्रमाणे बस्को हिटर्स आपणास विनंती आपली संघ नायकची ट्रॉफी आपण या ठिकाणी घेऊन जायची. चला पाटील वॉरियर्स. खरं तर ह्या वर्षी जर पाहिलं गेलं तर नवीन योजना नक्कीच अवलंबली जाते. संघ सहभागाबद्दल प्रत्येक संघाला एक ट्रॉफी दिली जाते. बस्कू हिटर संघाचे संघनायक चला आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. चला मॅच सुरू होणं गरजेचं आहे. बॅटर अद्यापही आलेले नाही आहेत. बॅटर लवकरात लवकर या. मॅच सुरू होणं गरजेचं आहे. स्पीडअप करा. बॉल चॉईस होईल आणि त्यानंतर मॅचला सुरुवात होईल. आजच्या दिवसातील 4थी मॅच. संघ सहभागाची ट्रॉफी बस्को हिटर्स आपणास विनंती आपली घेऊन जावी. संघ सहभागाच्या ट्रॉफी या ठिकाणी आलेल्या आहेत. चला. पप्पू शेठ चौधरी आपणास विनंती आपण बस्को हिटर्सला त्या ठिकाणी ट्रॉफी द्यायची. धन्यवाद स्वप्नील झेंडे पाणी व्यवस्था केल्याबद्दल. सामन्याला होती सुरुवात. सलामीची जोडी दाखल झाली आहे. स्ट्राईकच्या दिशेने जर पाहिलं तर रमेश दैवडे ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकच्या दिशेने अमित मोडक. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. शेखर मोडक पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज होईल झेलबाद. जबरदस्त झेल टिपलाय सौरभच्या माध्यमातून. आणि त्यानंतर अगदी आपण पाहूया उंची होती चेंडूला तिथे लांबी कमी पडली आहे आणि एक जबरदस्त ब्रिलियंट कॅच नक्कीच पाहायला मिळाला आहे. उलट्या पावलांनी अशा प्रकारची झेल घेणं थोडंसं अशक्य असतं परंतु इथे सोपं करून दाखवताना पाहायला मिळालेत क्षेत्ररक्षक सौरभ. तर न्यू बॅटर महेश मोडक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डक विकेटचे शिकार ठरलेत रमेश दैवडे. तर इथे महेश आणि दुसऱ्या बाजूने अमित मोडक यांना डाव सावरायचा आहे आणि त्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. एक सन्मानजनक स्कोर उभारायचा आहे आणि त्यानंतर एक फायटिंग स्कोर उभारत गोलंदाजीमध्ये धुमाकूळ घालायचा आहे. हेतू दोन्ही संघांचा असावा. पहिला चेंडू इथे विकेट आली आणि दुसरा चेंडू इथे नो आहे. धावपट्टीच्या बाहेर चेंडू असावा. नो बॉल. हा चेंडू इथे सुरेख. हा चेंडू इथे आपल्यातून येताना पाहायला मिळतोय. अगदी बोटांची किंमत दाखवली जाते. त्यानंतर अचूक टप्प्याचा मारा मैदानाच्या आतमध्ये होईल. इथे आक्रमण बॅकफूट वरती सरकलेत. आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षक आहेत सुमित शिंदे. अगदी जाग्यावरती खडे खडे झेल टिपलाय आणि इथे फलंदाज होईल बाद.
धक्का क्रमांक दुसरा. आणि तुम्ही जल्लोष जरूर साजरा करा, परंतु झेल घेतल्यानंतर पहिला चेंडू पंतांच्या हातामध्ये द्या आणि त्यानंतर जल्लोष साजरा करा. कुणी बॉल इतरत्र वरती फेकू नका ही विनंती असेल. तर न्यू बॅटर अजय मोडक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 2 बाद 1 धाव आहे. पहिल्या षटकामध्ये अक्षरच्या धुमाकूळ शेखर घालताना पाहायला मिळत आहेत. अण्णा या नावाने नक्कीच ख्याती आहे. शेखर गोलंदाजीच्या माध्यमातून शेखर मोडक. स्ट्राईकच्या दिशेने अजय. नावातच जय आहे. विजयाच्या दिशेने नेणारी फलंदाजी करावी लागेल. इथे आडवा बाटने शॉटम पूल केलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तैनात. तोपर्यंत 2 धावा आहेत. धाव फलकावरती 3 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 3 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेखर मोडकचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी आहे. इथे देखील बॅकफुटवरती सरकलेत. आक्रमण कव्हर पॉइंट. हा चेंडू सरळ सीमारेषा फोडतोय. हे रास्ते हे चारके. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 7 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही पहिल्या षटकातील अंतिमचे काही चेंडू बाकी असलेले पाहायला मिळतील. क्षणोक्षणी रंग बदलणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. भारतीयांच्या नासानासामध्ये घुमलेला खेळ, रक्तामध्ये घुमलेला खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. आणि असंच क्रिकेटमय वातावरण या मैदानावरती संपन्न होत आहे. इथे आक्रमण पुढे सरसावत होत आहे. या षटकातील शेवटच्या चेंडूवरती हवाई सफर. वाघाची धाड आणि फोडला पहाड. षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 13 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 विकेट जरूर आले, परंतु अजय मोडकने धुमाकूळ घातलेला आपण सर्वांनी पाहिलाय. आता अमित स्ट्राईकच्या दिशेने खेळताना पाहायला मिळत आहेत. शून्यातून विश्वाची निर्मिती करायची आहे. अमित मोडक ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. षटक क्रमांक 2 सार्थक आंबेकर सज्ज होताना पाहायला मिळेल. हा चेंडू देखील आडाबॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. मिसफिल्ड होताना पाहायला मिळेल. एका धावेचं रूपांतर 2 मध्ये होतंय. एक चूक एक धाव महत्वाची आहे, ती रोखण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. 15 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. चौथ्या क्रमांकाचा सामना तिसऱ्या दिवस या मैदानावरती आपण पाहतोय. वडकी प्रीमियर लीगचा साज नक्कीच सजलाय. आणि तिसऱ्याही दिवशी, अगदी पहिल्या दिवशी तर क्रिकेट रसिकांची गर्दी होती, परंतु आज तिसऱ्याही दिवशी मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक या मैदानावरती उपस्थित होत आहेत. तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून सहर्षाचं स्वागत वडकी प्रीमियर लीगच्या निमित्ताने आहे. हा चेंडू इथे सुरेख, इथे अगदी आपण पाहूया डॉट चेंडू त्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करणारा चेंडू आहे. कौतुक करावं लागेल सार्थकचं. हा देखील चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळला आहे. जमिनीला समांतर फटका. सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथे 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने 17 एप्रिल 1989 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला रंगीत कपड्यातला सामना खेळवला गेला. आणि त्यानंतर जर पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील रंगेबिरंगी जर्सी परिधान केलेले खेळाडू पाहायला मिळतात. वडकी प्रीमियर लीगचं आयोजन दैदिप्यमान होत आहे. इथे आक्रमण समोरच्या दिशेने हवाई तडाखा. चेंडू लँड होईल अमित मोडक यांच्या बॅटमधून सीमारेषेच्या बाहेर. शिवछत्रपतींचा छावा. मिळाला 6 धावा. षटकार. 25 धावा आहेत. इथे देखील बॅटने चेंडू खेळलाय. अलॉंग दी कार्पेट फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण खराब होतंय. बॅकअपचं काम होईल. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जातंय. धावफलकावरती
27 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडूंमध्ये 27 बनवल्यात. 12 चेंडूंमध्ये किती, प्रश्न चिन्ह आपल्या सर्वांच्या समोर आहे. याही प्रश्नाचं उत्तर आलं जाईल. तिसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. हलक्या क्षेत्राने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न होता. कॉल रिकॉल मध्ये बिघाड, परंतु इथे बालबाल बचवलेत फलंदाज. एक धाव येते आणि एका धावी बरोबर 28. शांत प्रकारचं वातावरण, अशांत करणारी फटकेबाजी करायची आहे सुमित गोलंदाजीच्या माध्यमातून. तिसऱ्या क्रमांकाचं षटक चेंडू देखील अगदी आपण पाहूया हलक्या क्षेत्राने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे, लॉंग आउट क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न प्रयास इथे अगदी आपण पाहूया. पंचांकडे अपील देखील होताना पाहायला मिळत आहे. नॉट आउट. सुरक्षित असेल फलंदाज आपल्या घरट्यामध्ये. धावफलक 2च्या मदतीने 30 धाबा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे आक्रमण समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डाउन दी बॉल. 1 2 3 जल टिपलाय. बड़ी मछली जाल में. अमित बोडक बैक टू दी पेवेलियन. तीसरा धक्का. राहुल मोडक न्यू बॅटर दाखल होत आहेत. इथे देखील बॅकफुटचे सरकलेत. आल्या सरची आक्रमण तर चढवलंय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चांगलं क्षेत्ररक्षक, चांगलं स्टॉप केलंय चेंडूला. तोपर्यंत धाबांसाठी धावा धावताना पाहायला मिळेल. 3 धाबा येतील. धावफलक 3च्या मदतीने ना तेरी ना मेरी. धावफलकावरती डबल तिरी. 33 धाबा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आडोबाटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक धावत आहेत. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न. 2 धाबा येतील. 35 धाबा आहेत. अजय मोडक आणि राहुल मोडक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. समोरच्या दिशेने आक्रमण तर चढवलंय. क्षेत्ररक्षक आहेत. फंबल होता क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 2 धाबा आहेत. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त. बॅकअपचं काम होईल. तिसरी धाव आली आहे. 4थ्या धाबेसाठी प्रयत्न झालाय आणि इथे अगदी आपण पाहूया पडझड जाणवतीये, परंतु तिसऱ्या पंचांकडे निर्णय. धावची स्वरूपात फलंदाज बाद आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय. 4थ्या धाबेसाठी प्रयत्न होता. कॉल रिकॉलमध्ये थोडीशी बिघाड होताना पाहायला मिळाली आणि त्यानंतर पंच काही क्षणामध्ये निर्णय कळवतील.
निर्णय आलाय OUT आउट. फलंदाज आहे बाद. षटक देखील संपतील. 3-4 बाद 38 धाबा आहे. शेवटचा आणि अंतिमचं षटक बाकी आहे. इथे आक्रमण समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय आणि इथे चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती देखील विकेट आहे. फलंदाज बाद. समीर मोडक बॅक टू द पेव्हिलियन. विकेट. सौरभ आंबेकर गोलंदाजीच्या माध्यमातून आलेत आणि पहिल्या चेंडूवरती विकेट देखील घेताना पाहायला मिळालेत. इथे देखील आडो बॅटने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक धावता. चेंडूच्या पाठमोर एक सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? नकार खेळवलाय. 1च्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती नजर टाकूया. 39 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक. इथे आक्रमण होत आहे. आडो बॅटने क्षेत्ररक्षक धावतायत. सिंगल डबलचं समीकरण अवलंबलंय. तोपर्यंत अगदी आपण पाहूया 2 धावा आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने 41 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील बॅकफुटवरती सरकले. दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल तर घेतली आहे परंतु इथे चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये आहे की काय? डिक्लेअर स्वरूपात 1 धावे. इथे देखील हलकीची एज तर आहे परंतु एस्टनच्या पाठीमागे चूक झाली आहे. इंदवी केबल नेटवर्कचे आमचे मार्गदर्शक अमोलदादा मोडक यांचं शुभागमन होत आहे. आपले मनापासून सहर्ष असं स्वागत. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकासाठी 41,000 रुपयाचं कॅश प्राईज आणि चषक आहे आदरणीय गणेश दिलीप मोडक साहेबांचं शुभागमन होत आहे. त्यानंतर आदरणीय पवन मनोहर मोडक, आदरणीय कृष्णा बापू मोडक, शिवशंभो डेव्हलपर्स यांचंही शुभागमन होत आहे आणि आदरणीय मंगेश भाऊ मोडक शिवशंभो डेव्हलपर्स यांचंही शुभागमन होत आहे. आपणा सर्वांचा सन्मान या ठिकाणी होतोय. 4 षटकं संपली. 4 षटकांचा खेळ संपलाय. 48 बनवल्यात. विजयासाठी 49 धाब्यांचं टार्गेट आहे. समीकरण सांगू का सर? पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती 2, चौथ्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर डॉट आणि षटकार. असं षटक संपलंय. या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचे बक्षीस जाते युवा नेते या ठिकाणी कृष्ण बापू मोडक. आपल्या या ठिकाणी आयोजकांच्या वतीने सन्मान होणार आहे. आयोजक नितीन सुभाष गायकवाड, पोलीस पाटील, त्याचप्रमाणे युवा नेते विशाल अशोक मोडक. आपणास विनंती, आपण त्याचप्रमाणे हा सन्मान देण्यासाठी आबा मोडक आपणास विनंती आहे. अक्षय आबा मोडक आपणास विनंती आहे. कृष्ण बापू मोडक यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. यानंतर होणारा सामना खोकेनगर फायटर्स बाजारमाळ वॉरियर्स. आपणास विनंती, आपण या ठिकाणी टॉस उडवण्यासाठी या ठिकाणी यायचंय. चला
बाजारमेळा वॉरियर्सचे या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे खोकेनगर फायटर्स कर्णधार आपणास विनंती, आपण या ठिकाणी यायचंय. चला त्वरित सामना चालू करून घ्यायचा आहे. चला. या ठिकाणी 2 नंबरचे बक्षीस जाते युवा उद्योजक कृष्णबाप्पू मोडक शिवशंभर डेव्हलपर्स. आपणास विनंती, टॉस करून घ्यायचा आहे. खोकेनगर विरुद्ध बाजारमेळा. ओडकी प्रीमियर लीगच्या निमित्तानं संदीपजी आंबेकर आपले या ठिकाणी स्वागत. यानंतरची होणारी मॅच खोकेनगर फायटर्स आणि बाजारीमाळा वॉरियर्स. खोकेनगर फायटर्स संघाने टॉस विन केलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे, तर बाजारीमाळा वॉरियर्स प्रथमतः फलंदाजी करेल. सामन्याला होती सुरुवात. 24 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 49 धावा. मयूर ऑन स्ट्राईक आहे. प्रणव ऑन स्ट्राईक, तर नॉन स्ट्राईकच्या दिशेने मयूर कुचेकर. तर गोलंदाजी मार्गावर पहिलं षटक अमित मोडक. सामन्याला होईल सुरुवात. लेस दिपले पहिला चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करतोय, परंतु पंचांचा इशारा आलाय. नो बॉल, नो बॉल. आणि इथे जीवनदान म्हणावं लागेल. आम्ही सातत्याने सांगत असतो, एखाद्या व्यक्तीला आयुष्यामध्ये जीवदान द्या, तो व्यक्ती आयुष्यभर तुमचे उपकार विसरणार नाही. परंतु तुम्ही जर क्रिकेटच्या मैदानावरती जीवनदान देत असतील ना, तर त्याचं उत्तर एकच, बदला. तो बदला मैदानाच्या आतमध्ये घेतला जाणार का, प्रश्नचिन्ह आहे. प्रणव ऑन स्ट्राईक. प्रणव निगडे PN. इथे आक्रमण होते. अडबाटने क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. एकदा वेतीय घाई गडबड. धावफलकावरती 2 धावा आहेत. सार्वजनिक चेंडू खेळू काढलाय. फॉलोथ्रूमध्ये अडवण्यासाठी प्रयत्न. तिथे कॉल रिकॉल मध्ये बिघाड, परंतु यष्ट्यांच्या पाठीमागे चूक. आणि त्यानंतर इथे मयूरला देखील जीवनदान म्हणावं लागेल. अशा प्रकारच्या चुका टाळाव्याच लागतील. ही विकेट किती महत्त्वपूर्ण होती हे दोन्ही संघांना ठाऊक असावं. इथे देखील यष्ट्या उद्ध्वस्त, परंतु नो बॉलचा इशारा आहे. नो बॉल. आणि इथे देखील जीवनदान. अवंतरच्या मदतीने धावफलकावरती 3 धावा आहेत. 22 चेंडू आणि 46 बनवायचे आहेत. स्पीड लिमिट आहे. इथे आक्रमण समोर दिशेने होत आहे. जीवनदान मिळालं आणि त्या पाठोपाठ मोठा फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, फेकी होईल तोपर्यंत 2 धावा आहेत. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. 5 धावा धावफलकावरती आहेत. 21 चेंडू 44. आता मात्र समीकरण हा देखील चेंडू सन्मानजनक. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. नो +1. 2 धावा अतिरिक्त स्वरूपात येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 21 चेंडू 42. इथे पुढे सरसावत आक्रमण चढवलंय आणि चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर.
9+4 5 धावा आहेत. पाचच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 12 धावा आहेत. हा चेंडू देखील सर्वजण खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. अतिरिक्त धावांचा पाऊस या षटकामध्ये होताना पाहायला मिळालाय. एक सिंगल, एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 13 धावा. शेवटचे आता 20 चेंडू आणि 36 विजयाचं समीकरण. इथे देखील दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत. स्क्वेअरले क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. एक वेगवान सिंगल. धावफलकावरती 13 14 धावा नक्कीच पाहायला मिळत आहेत. एकच्या मदतीने 19 चेंडू 35 विजयाचं समीकरण. इथे आक्रमण समोरच्या दिशेने प्रणव निगडे हात खोलताना पाहायला मिळेल. हा चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये उसळल्या अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर गेलाय लालबुंद तोफेचा गोळा. षटकार. धावफलकावरती 20. शेवटचे 18 चेंडू आणि विजयासाठी 29 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 18 चेंडू 29. ग्राउंड सौजन्य त्यांच्या माध्यमातून लाभले. अभिजित आबा मोडक, संतांजली डेव्हलपर्स यांचाही सन्मान संदीपांना मोडक, संदीपांना आंबेकर यांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जातोय. बाबांना विनंती करेल आपला सन्मान आयोजक कमिटीच्या वतीने केला जातो. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. हा चेंडू इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून रमेश दहिवडे गोलंदाजीच्या माध्यमातून आलेत. पहिला चेंडू वाईट आला या षटकाचा. इथे देखील आक्रमण आलं बॅटने होतं. क्षेत्ररक्षक धावतायत. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होताना पाहायला मिळेल आणि अगदी 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे सरसावेल. धावफलकावरती 23. 17 चेंडू आणि 26 बनवायचे आहेत. इथे देखील बॅकफूटवरती सरकले. दिशा दिली आहे. 1 हँडेड कॉट. व्हॉट अ कॉट. लाजवाब झेल. कॅच ऑफ द डे. जबरदस्त झेल टिपलाय आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. विकेट. मयूर कुचेकर इथे तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळेल. पहिली विकेट आली आहे. या विकेटच्या शोधामध्ये संघ होता. ती विकेट येताना पाहायला मिळेल. अभिजित आबांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होताना पाहायला मिळाला. ग्राउंड सौजन्य या स्पर्धेच्या निमित्ताने आहे. अनेक दानशूर दातृत्व ते पाहायला मिळत आहेत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि देता देता घेणाऱ्याच्या हातही घ्यावेत असे आमचे असणारे सर्व दानशूर दातृत्व ते सर्वांचं मनापासून सहर्षाचं स्वागत आम्ही करतो. इथे देखील बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. फंबल होत आहेत. तोपर्यंत एक धाव. सुरुवातीला कुणालने नकार कळवला होता. कुणाल साबळे नकार कळवला आणि त्यानंतर तिथे क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक झाली. दिवसा ढवळे एका धावेची चोरी आहे. इथे आक्रमण शॉर्टम पूल केलाय. पूल पॉवरफुल, ब्युटीफुल आणि सक्सेसफुल. बिग सिक्सर. छेरान. धावफलकावरती 30 धावा आहेत. 14 चेंडू आणि 19 अजूनही बनवायचे आहेत. आक्रमण प्रणव निगडे मैदानाच्या आतमध्ये करतायत. इथे देखील फुलटॉस चेंडू. फुलटोल वसूल केलाय. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी आणि ही धावा किती महत्त्वपूर्ण असतील येणाऱ्या वेळेमध्ये पाहणं गरजेचं आहे. इथे आक्रमण होतं. बॅटने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. इथे बिस्पीड होताना पाहायला मिळेल. 9+ चौकार. 5 धावा आहेत. छत्तीस धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे आता 13 चेंडू 13 धावेंची गरज. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्लेयर आहेत कुणाल साबळे मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू इथे त्यांना बीट केलाय. या चेंडूवरती डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. षटक संपतंय दुसऱ्या क्रमांकाचं. 2 षटकांचा खेळ मात्र संपलाय. बनवल्या गेल्या धावा 36. शेवटचे 12 चेंडू आणि 13 धावेंची गरज.
इथे आक्रमण झालंय पहिल्या चेंडूवरती हवाई तडाखा, चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर, आकाशाला गबस निघालणारा एक बुलंदी तोप षटकार. चेरन षटकाराच्या मदतीने 42 धावा. आपण भाऊ भाऊ खेळताना पाहायला मिळालेत, वडील मुलगा खेळताना पाहायला मिळालेत, आज मामा भाचा खेळतायत. इथे देखील आक्रमण, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. विकेट. कुणाल आणि प्रणव मामा भाचींची जोडी आपण पाहिली, मामा भाचींची जुगलबंदी आपण पाहिली, परंतु इथे प्रणवला परतवण्यामध्ये यश येताना पाहायला मिळत आहे. तर न्यू बॅटर सौरभ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सौरभ आंबेकर. चौथ्या क्रमांकाची मॅच आपण पाहतोय. अजूनही 3 सामने बाकी आहेत. उपस्थित सर्वच क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत. 10 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. हा चेंडू इथे सुरेख, हा चेंडू इथे आपलातून येताना पाहायला मिळतोय. डॉट चेंडू येईल. शेवटचे आता 9 चेंडू 7 धाबा. समीकरण वारंवार बदललं जात आहे. क्रिकेटच्या लढाईत मागे कधी सरायचं नसतं, जिंकता आलं नाही म्हणून लढणं कधी सोडायचं नसतं. शेवटच्या क्षणापर्यंत लढाई जारी असलेली पाहायला मिळेल. 9 चेंडू 7 धाब्यांची गरज. हा देखील चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. इथे एक डॉट बॉल संघाच्या महागाईला आग लावणार यात मात्र शंका नाही आहे. बडकीनाला वॉरियर संघ पाठलाग करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा डॉट चेंडू, लागोपाठचे 3 चेंडू डॉट आलेत. काय गोलंदाजी आहे मित्रांनो. इथे आक्रमण, समोरच्या दिशेने चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय जाईल, फलंदाज होईल बाद. अजय मोडक अफलातून गोलंदाजीचा नजराणा. या षटकामध्ये जर पाहिलं तर अवघ्या 6 धावा खर्च केलेत आणि 2 विकेट घेताना पाहायला मिळालेत. कमालीची गोलंदाजी आहे. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 7 धाब्यांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 7 धाबा. कुणाल ऑन स्ट्राईक नक्कीच खेळताना पाहायला मिळत आहेत. डेड बॉल आणि पुन्हा एकदा मॅच सुरू होताना पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 7 धाबा विजयाचं समीकरण. सहा चेंडू 7. नो बॉलचा इशारा पंतांच्या माध्यमातून इथे मिसफील्ड होताना पाहायला मिळेल. सिंगल तर घेतली. दुसऱ्या धाबेसाठी पलायन होत आहे. 9+2 3 धाबा अतिरिक्त येतील. धावफलक 3च्या मदतीने पुढे जाते. 45 धाबा आहेत. 6 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. सामन्यामध्ये रंगत. एक डॉट बॉल पाटील वॉरियर संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. इथे देखील आक्रमण होत आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न. सिंगल डबल पुन्हा एकदा अवलंबली आहे. तोपर्यंत 2 धाबा आहेत. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. 47 धाबा धावफलकावरती आहेत. 5 चेंडू 2. इथे देखील लोअर फुल टॉस चेंडू झेल घेण्यासाठी प्रयत्न होता. नो बॉलचा इशारा आणि याच बरोबर सामना संपलाय. या सामन्यावरती वडकीनाला वॉरियर्स संघ नक्कीच विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. वडकीनाला वॉरियर्स संघ सामना विजयी केलाय. खूप खूप असं अभिनंदन आहे. मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय.
चला यानंतरच्या दोन्ही टीम्स रेडी राहा. मॅच लगेचच सुरू होणं गरजेचं आहे. खोकेनगर फायटर